आता जनरली आपल्या आसपास एक विषय सुरू असतो तो म्हणजे ट्रेडिंगचा. ट्रेडिंगमध्ये पण होणारा लॉस किंवा अचानक होणारा फायदा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अगदी बातम्या वाचतो, बघतो आणि त्याचे फायदे तोटे यावर बोलत बसतो. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यानं अगदी 4 लाखांपासून 7 कोटी रुपयांचा फायदा मिळवला अगदी आणि ते फक्त ट्रेडिंगमध्ये. या माणसासोबत आज आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ट्रेडिंग करताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे. ट्रेडिंग करताना नक्की कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला फायदा चांगल्या प्रकारे मिळू शकतो किंवा तुमचं होणारं नुकसान टळू शकतं आणि तसंच नुकसान होऊन सुद्धा एक चांगल्या फायद्याकडे तुम्ही कसे जाऊ शकता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग नमस्कार. नमस्कार सर. 4 लाखांपासून 7 कोटीपर्यंत हा तुझा प्रवास पूर्ण झाला आणि त्यावेळेस तू चर्चेत आलास. त्याच्यानंतर ज्यावेळी तुला पहिला रुपया तू इन्व्हेस्ट करत होतास त्यावेळेस तुला असं वाटलेलं का की मी आज इथपर्यंत पोहोचेन किंवा त्यावेळेस असं वाटलेलं का की अरे हा 1 रुपया मला इतका व्हॅल्युएबल होईल असं तुला कधी वाटलेलं का? सुरुवातीच्या काळातलं विचारताल सर तर असं कधी वाटलं नव्हतं की हा प्रवास इथपर्यंत पुढे येऊ शकतो. सुरुवातीच्या काळात जेमतेम की आपल्याला दिवसाचे 2,000 रुपये मिळावे हम्म. ह्या विचाराने केलेली सुरुवात होती ती. पण ती सुरुवात त्याच्यानंतर मार्केटचं कळत गेलेलं पोटेन्शियल आणि मार्केटमध्ये वेळ दिल्यानंतर मिळणारा पैसा, पैशाला जोडून पैसा येतोय हे ज्यावेळेस गणित कळतंय त्यावेळेस मला त्या पटीत रिटर्न येत गेले आणि हळूहळू वेगवेगळे गोष्टी कळत गेल्या. इंडियन मधनं फॉरेक्स म्हणा, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण भरपूर पैसा आहे. ऑप्शन ट्रेडिंग मधनच सुरुवात झाली आहे माझी. ऑप्शन ट्रेडिंग अजून पण मी करतो, फक्त ते ऑफिशियली अपलोड नाही करत जास्त मी, कारण की ते छोट्या मोठ्या प्रमाणात असतं, रोजचं रेग्युलर नसतं. मग आता मी फॉरेक्स ट्रेडिंग सगळ्यांना इंट्रोड्यूस त्यासाठी केलं की ह्याच्यात पण भरपूर पोटेन्शियल आहे. इंडियन मार्केट तुम्ही जसं करताय तसं पूर्ण वेळ मार्केट आहे. जो फुल टाइम जॉब म्हणून मार्केटकडे बघतोय तर मग त्याला इंडियन मार्केट सकाळी किती वेळ आहे? 9:15 ते 3:30. त्याच्यानंतरचा मोकळा राहणारा वेळ आजकालची पिढी तर तुम्हाला माहिती आहे सर. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पण मोकळा वेळ आहे आणि आपण आता पैसे कमवण्याचे ही आहेत वय. तर मग त्या हिशोबाने मी फॉरेक्स ट्रेडिंगकडे पण वळलो. मग ते पोटेन्शियल पाहता मला तिथं अगणित रिटर्न मिळाले, जे की आता सगळ्यांनी पाहिले. त्याच्यानंतर मला भरपूर कॉल हे पण आले की सर हे शक्य कसं झालं. सगळ्यांना एकच गोष्टीचं माझं पहिल्यापासून सांगणं आहे, स्ट्रॉंग सायकोलॉजी, एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि काहीतरी करायचंय म्हणून नाही, एक डोक्यात एक ध्येय पाहिजे. आपण म्हणतो ना की माझे हे गोल सेट केलेले, तसं काहीतरी डोक्यात असल्यानंतर त्या माइंडसेटने हे शक्य आहे. आणि हे करणारा मी एकमेव नाहीये, आपल्या इथं मी एकमेव आहे. पण हेच जर तुम्ही बाहेर पाहिलं, बाहेर देशांमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग इतकं सोपं आणि इतकं त्यांनी रेग्युलेट करून दिलेलं आहे की छोटी छोटी म्हणजे 14-15 वर्षाची मुलं पण तिकडे सुरुवातच त्यांची फायनान्शियल सेक्टर मधनं होती. आपल्याकडे ते लॅक ऑफ नॉलेज की आपल्या लोकांना कधीच फायनान्शियल कोणी शिक्षणच दिलेलं नाही. आपले सगळे पॉलिटिक्स शिकवणार. आता मी स्वतः बारामतीत राहतो तर माझ्या आजूबाजूला कंटिन्यू तीच चर्चा असते. आपलं एन्व्हायरमेंट पाहता आपल्याकडे फायनान्शियलचं कोण बोलतच नाही. आपलं कोण बोलतं? एफडीचं बोलतं. बरोबर आहे. एफडी कर, तुझ्याकडे पैसे कर ना एफडी, ह्या पतसंस्थेत चांगले, ह्या बँकेत चांगले. पण आपल्याला कोणी स्टॉक गेम म्हणू शकत नाही, कारण आपल्या इथलं वातावरण. बरोबर आहे. मोठी लोक मोठी होतात, छोटे लोक छोटे राहतात. ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे की स्टॉक मार्केटमध्ये पैसा हा मोठी माणसं का लावतात? त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून नाही, त्यांच्याकडे तेवढे सोर्सेस आहेत, त्यांच्याकडे त्या गोष्टी करण्यासाठीचं माइंडसेट आहे. बरोबर आहे. तेवढी रिस्क टेकिंग ॲबिलिटी त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे रिस्क टेकिंग. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या जे आता नॉर्मल एक मराठी कुटुंब म्हणतो त्यांना त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. बरोबर आहे. आता तुम्ही रिस्क बद्दल पण बोललात की बाबा यामध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी पण पाहिजे की मी जर समजा पैसे गुंतवले तो लॉस झाला तर काय पुढचं? ठीक आहे. तर त्यामध्ये तुमच्या प्रवासात देखील असंच झालं असेल की अप्स अँड डाऊन्स हे असतीलच की बाबा आज तुम्ही 10 रुपये गुंतवले, 10च्या 10 बुडले किंवा 10 रुपये गुंतवले त्यातून एक्सपेक्ट होतं 15 रुपये पण आले 11 रुपये, असं कधीतरी झालं असेल. मग त्यावेळेस काय केलं? असं भरपूर वेळा झालंय सर, अगणित वेळा. माझा जो 6 वर्षाचा प्रवास आहे, 6 ते 7 वर्षामध्ये मी जेव्हा पण पहिले सुरुवातीचे जे 2 वर्ष होते त्याच्यानंतरचे साधारणतः 2 वर्ष, पहिल्या 2 वर्षातलं स्ट्रगल विचारही नाही करू शकत. म्हणजे मी आता तुम्हाला सांगायला गेल्यावर तुम्हाला पटणार पण नाही की असं पण होऊ शकतं. सेम डे अकाउंट उडलंय. अकाउंट उडलंय म्हणजे काय? कोणाचा 100% नुकसान होत नाही. जर माणूस हुशार आहे तर त्याचे 100% नुकसान. तुम्ही लावलेले 1000 रुपये पूर्ण 1000 जात नाहीत. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही त्या 1000 रुपयाचं कशा प्रकारे ट्रेडिंग करताय ते त्याच्यावर ठरलेलं असतं. आता मी सुरुवातीच्या काळात सुरुवातीलाच भरपूर पैसा लावून ट्रेडिंग चालू केली होती. मी कधीच असं 5 आणि 10,000 रुपये लावलेत आणि त्याच्यावर ट्रेडिंग नाही केली. त्यावेळी माझ्याकडे पैसे शिल्लक होते, स्वतःची सेव्हिंग होती. मग मी त्यावेळी जे ट्रेडिंग चालू केलं ते मोठ्या पैशाने केलं. मग मला दिसणारे रिटर्न पण मोठे दिसत होते. 10,000 20,000 मला सहज प्रॉफिट दिसायचा.
मग तो प्रॉफिट माझ्या डोक्यात नाही गेला कधी की आपल्याला ते प्रॉफिट नाही करा करतोय तुम्ही त्या कधी. हा की 10,000 रुपये आलेत मग हे पण मला दुसऱ्या दिवशी तो बरोबर जमिनीवर आणायचा. बरोबर मार्केट आहे. ते काम सगळ्यात भारी करतं हा, लोकांपेक्षा. तुम्हाला खाली आणायचं काम मार्केट चांगलं करतं लोकांपेक्षा. बरोबर. मग मला मार्केट एक दिवस प्रॉफिट, दुसऱ्या दिवशी लॉस, दुसऱ्या दिवशी प्रॉफिट, तिसऱ्या दिवशी लॉस. मग हे कंटिन्यू चालू होतं. बरं. फक्त एवढंच की मी कधी डगमगलो नाही. हम्म, एक दिवस तरी मी हे सगळं पार करून एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी छान ह्या क्षेत्रात काम करेन एवढंच हम्म. कंटिन्यू डोक्यात होतं. आणि मग हळूहळू मला स्वतःचे रिझल्ट दिसायला लागले, स्वतःच्या चुका दिसायला लागल्या. अप्स अँड डाऊन्स मध्ये माणसाने फक्त तो दिवस सर्वात तुम्हाला बरोबर. प्रॉफिट होऊ हम्म. लॉस होऊ हम्म. तुमच्या दिनक्रमाला त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. बर. काही जण लॉस करतात, घरी येऊन तोडफोड करतात. हम्म, काही जण प्रॉफिट करतात, लगेच पार्टीला जातात. हम्म. ती नाही झालं पाहिजे. मेंटेन ठेवता आलं प्रॉफिट पाहिजे. झाल्यानंतर तुम्ही एक्साइटेड नाही झाला पाहिजे. लॉस झाल्यानंतर तुम्ही अशा कोणावर तरी चिडताय किंवा तुमचा चिडचिडेपणा बाहेर नाही आला पाहिजे. बरोबर आहे. मग माझं काही जरी झालं ते ऑफिसमध्येच राहायचं. हम्म, मी बाहेर गेलो की नॉर्मल. बरोबर आहे. ही बरोबर. उपयोगी आलं मला त्या कधी असं वाटलं का की लॉस झाला आणि असं वाटलं की ट्रेडिंग बंद करतोय मी आता किंवा बंद करायचंय मला ट्रेडिंग, असं आला कधी दिवस असा? बंद करायचं कधीच नाही आलं डोक्यात. पण आता आपण थांबूयात, हम्म. आपल्याकडनं खूप चुका होत आहेत हम्म. असं भरपूर वेळा आलं. पण शक्य झालं नाही, थांबता आलं नाही. ह्यात काय एक ऍडिक्टिव्ह आहे हम्म, ट्रेडिंग. हे पण आपण म्हणतो का नाही की लोकांना लतच लागली आहे, हो. सुटतच नाहीये. त्याच प्रकारे हे क्षेत्र आहे. हम्म, पण ही एक चांगली ऍडिक्शन आहे. बर. लोक वाईट प्रकारे घेतायत, रोज पैसे त्यात टाकतायत, रोज हे करतायत. लोकांनी ते चुकीच्या प्रकारे बघितलेली लत आहे. मी बघितलेली लत ऍडिक्शन एवढं होतं की मी मार्केट सोडलं. म्हणजे समजा आज माझं अकाउंट उडलंय तर मी मार्केट तरी पण वॉच करतोय. ह्याला न सोडणं म्हणतात. बरोबर. रोजच ट्रेडिंग नव्हतं करत मी. बरोबर. मग आज माझ्याकडे पैसे नाहीयेत किंवा आज मी ट्रेडिंग नाही करणार आहे, तर मी मार्केट वॉच करणार. ओके. 9:15 काही झालं तरी मी बसायचं फोन घेऊन तेव्हा. बसणारच आहे. हम्म, हे ऍडिक्शन महत्वाचं आहे, बरोबर. नक्की रोज ट्रेड घ्यायचं. बरोबर आहे. आता आज एक मार्केटमध्ये ट्रेंड आहे की आता समजा तू कोट्यामध्ये पैसे कमावले की सगळे लोक तुला फॉलो करणार आहेत हं. किंवा उद्या एक दुसरा कोणीतरी येईल, तो पैसे कमावेल, तो फेमस होईल, सगळे त्याला फॉलो करणार आहेत. तर हे फॉलो करून ट्रेडिंग करणं कितपत योग्य आहे? ते योग्य आहे का? नाही, कोणीच आता माझ्यासारखी ट्रेडिंग हम्म. दुसरा कोणी करू शकत नाही, त्याच्यासारखी ट्रेडिंग मी करू शकत नाही. बरं. हा सगळा माइंडसेटचा विषय आहे. हम्म. आणि तुमचं जे काय अनुभव आहे, तुमचा ट्रेडिंग बद्दलचा अनुभवच तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो. तर माझा अनुभव त्या माणसाचा अनुभव मॅच नाही होणार. बरोबर. माझ्यापेक्षा कितीतरी जण हुशार आहेत, त्यांच्या अनुभव मी मॅच नाही ना करू शकत. Yes. मी त्यांच्यासारखी ट्रेडिंग नाही करू शकत. Yes. तर मी कधी कधी 100 पीप मध्ये बाहेर पडतोय किंवा मी हम्म. बँक निफ्टी मध्ये 70 पॉईंट घेऊन बाहेर पडलो. एखादा 250-250 पॉईंट घेतोय. ओके. म्हणून लेस इज मोर. मार्केटचा एक गोल्डन रूल आहे, लेस इज मोर. तर मार्केट प्रत्येकाने स्वतःच्या एबिलिटीनुसार, स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार ते फॉलो केलं पाहिजे, ना की कुणाला तरी. फॉलो करा, त्याच्याकडनं शिकण्यासारखं असेल तर तुम्ही फॉलो करा. त्याच्याकडून तुम्ही त्याची जर्नी बघून तुम्ही जर मोटिवेट होत असाल तर काही अडचण नाही. पण त्याची जर्नी बघून तुम्ही काहीतरी मिसगाईड होऊन आता मी तेवढे पैसे कमवले, सगळ्यांना वाटतंय की तेवढ्याशा पैशातनं मी एवढे पैसे कमवले, पण त्याच्या मागचे सगळे स्ट्रगलचे दिवस, त्याच्या मागचे झालेले लॉसेस, त्याच्या मागचं माझं स्ट्रगल, हे सगळं काढतायत लोक, विसरतायत. बरोबर. ते फक्त तेवढं सक्सेसचा पाठ Yes. लक्षात ठेवतात. तेवढे तसं नाही. टॅगलाईन फक्त वाचतायत. तसं नाही एवढे झालं. कोटी. तेच कोटीतला आकडा ऐकायला भारी वाटतो, बघायला भारी वाटतो, कमवायला अवघड आहे. पण बरोबर. कमवल्यानंतर ते सक्सेस पचवणं पण अवघड आहे. म्हणजे आता मला एवढ्या एक 15 ते 20 दिवसात कळलंय की आता मी कमवलेत. आता रिसेंट 1 दिवसात मी 1 कोटी रुपये कमवले आणि तो कोइन्सिडन्स होता. सगळ्यांना वाटेल असं कसं म्हणू शकतो कोणी, तर हो, तर तो खरा कोइन्सिडन्स होता. कोइन्सिडन्स म्हणजे माझा त्या ट्रेडला 55 लाखाचंच टार्गेट होतं. पण मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे मी माझा बिझी होतो. तर बिझी असल्यामुळे तो ट्रेड, ज्याचा मला रिस्क रिवॉर्ड रेशो 1:5 होता, तो 1:10 मिळाला. मी टार्गेट लावलेलं नव्हतं. हे कोणी तुम्हाला फ्रँकली सांगणार नाही. सगळे सांगणार की हा मी ते 1 कोटीचं टार्गेट लावलं होतं. नाही, मी आहे ते खरं. मी त्याला तेवढं मोठं टार्गेट लावलं नव्हतं. होपफुली मार्केटने तेवढी मोठी रॅली दिली. माझं टार्गेट त्याच्या अलीकडेच होतं. पण एक्झिट मारायचं राहून गेल्यानंतर मला तिथे दिसायला लागला 95 लाख. तर 95 लाख रुपये प्रॉफिट दिसतोय म्हणल्यावरती माणूस पटकन बुक करल, जर कोण नवीन आहे किंवा आपली सायकोलॉजी चल बुक करेल. तर मी त्यासाठी लाईव्ह आलो की लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी की हे शक्य आहे. इंस्टाग्रामला मी लाईव्ह आलो, कोणीतरी निगेटिव्ह कमेंट करतं, काय नाही, एडिटेड हे म्हणून मी लाईव्ह आलो
लाईव्ह पूर्ण अकाउंट पोझिशन दाखवली, कुठं घेतली, हम्म, कुठं हम्म. सोडली, कुठे एक्झिट करतोय, हम्म. कितीचा माझा एसएल होता, मग कितीचं टार्गेट होतं, मी ते घेऊन कुठे गेलोय. मग ज्यावेळेस मला तिथे 1 CR प्लस दिसला त्यावेळेस मी बुक केला. मग त्या मला व्हिडिओवरून लोकांनी, नंबर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला पण आहे, तिथून फोन करून लोक, आपल्या महाराष्ट्रात तर काय लोकांची, उत्साही लोकांची हो. कमी नाही, हो. तर ती कुठूनही लोक येतात. आणि लोक ते आल्यानंतर मला असं होतं की अरे तू तिथनं मला व्हिडिओ कॉल कर, मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे. हा. तू एवढा 250-300 किलोमीटरचा प्रवास करून बरोबर येऊन आहे. मी तुला इथं वेगळं काहीच नाही सांगणार. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या लांबून येऊन त्यांना काय पाहिजे पण नाही. हम्म. त्यांना फक्त हा सर काय नाही भेटायचं होतं. असं नका करू, तुम्ही 300 बरोबर. किलोमीटर भेटायसाठी नका येऊ. बरोबर. मी आहे ना काहीतरी available, फोन आहे. व्हॅल्युएबल हा. अमाऊंट आणि घेऊन जा, आल्यानंतर knowledge घेऊन जा. प्रश्न पण त्या व्हॅल्युएशन, तुम्ही जर 300 किलोमीटर आलाय, एखादा कोल्हापूरवरून हम्म. आलाय, एखादा शिरोळवरून आलाय, एखादा त्या वेळापूरवरून आलाय, तर त्यांनी मला आल्यानंतर प्रश्न पण त्या पद्धतीचे विचारले पाहिजेत. सर हे काय बरोबर. करू, सर काही नाही तुम्हाला भेटायचं होतं. मग हे काय होतं, डिसअपॉइंटमेंट होते की एखाद्याला बरोबर. आपण एवढ्या लांबून येऊन त्याला फक्त भेटायचं, हो. काय वेगळं आहे का माझ्यात, काही नाही, फक्त माइंडसेटचा विषय. मग बरोबर. मी त्याला बसून समजून सांगणार, हे असं असं आहे, हे तसं हम्म. तसं आहे. मग त्यांचं म्हणणं असतं की माझाच क्लास घ्या, मी हम्म. इथंच राहतो, तुमच्या ऑफिसच्या शेजारी घेतो रूम रूम घेतो. आणि राहतो. ते शक्य नाही ना, बरोबर आहे. मी तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकत नाही. बरोबर आहे. मी जितका वेळ ऑफिसमध्ये अवेलेबल आहे तो तुमच्यासाठी. हम्म. एकदा ऑफिसमधनं गेलो, तू बारामतीत राहिला, तुला दिवसातले क्लासचे 1.5 तास आहे. अजून तर बरोबर क्लास आहे. सुरूही नाही केले, मीच कन्फ्युज आहे त्या फेजमध्ये. हम्म. पण जर तुम्ही क्लासला आलाय तर मी 1.5 तास अवेलेबल आहे. बरोबर आहे. त्याच्या पुढचा वेळ, राईट. मग हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आता हे ट्रेडिंग मध्ये शिरताना पहिले तर आपण जसं मगाशी बोलला की एफडी मेंटॅलिटीचे आपल्याकडे लोक जास्त आहेत. तर हे आपले जे वडील असतात, आई वडील असतात, त्यांची पण तीच मेंटॅलिटी असते, कारण त्यांनी तेच रुटीन करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं असतं. तर घरी ज्यावेळेस सांगितलं की मी ट्रेडिंग करतोय किंवा मला ट्रेडिंग करायचंय, त्यावेळेस त्यांचं काय मत होतं याच्यावर? असं कधीच मला घरनं विरोध नव्हता की तू काहीतरी करतोय आणि हे चुकीचं आहे वगैरे नाही. माझ्या घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत, मी काही करू दे. घरचे, मी हे करतोय, हा तुला हे आहे. एक मुळात मी घरात एकुलता एक आहे, मला सख्या 4 बहिणी आहेत, मी सगळ्यात लहान आहे घरात, म्हणून घरच्यांनी मला फ्रीडम दिलं ह्यातला भाग नाहीये. पण माझ्या घरातल्या सगळ्यांनीच, माझ्या बहिणींनी किंवा माझ्या आई वडिलांनी कधीच मला थांबवलं नाही, तू हे करतोय. घरच्यांना माहितीये काहीतरी करतोय, बरोबर. पण त्यांनी निगेटिव्हिटी अशी दाखवली नाही. फक्त एवढंच की सारखे येऊन जाऊन विचारणार, बरं आहे ना, व्यवस्थित चाललंय ना, काय अडचण आहे का, शांत झालो. घरच्यांचं हे सगळ्यांच्या बाबतीतलं पाहिजे. म्हणजे मी तर त्या लोकांसाठी सांगेन की ज्यांची मुलं ट्रेडिंग करतायत, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा, ना की त्यांना कोणत्या तरी एखाद्या लॉस झालेल्या माणसाचं उदाहरण द्या. तो बघ त्याने खूप असं केलंय, त्याचं बघा त्याचं घर गेलंय. अरे तसं नाहीये, सगळ्यांचं घर नाही जाऊ शकत. बरोबर. जर एखादा व्यवस्थित करतोय, ज्याची बाबा लालच कमी आहे, ज्याला म्हणतो, त्याचं घर नाही जाऊ शकत. बरोबर. कंट्रोल्ड माइंड पाहिजे. कंट्रोल माइंड पाहिजे की ज्याची असताना त्याची एबिलिटी आणि त्याला कंझ्युम करायचं, त्याला जे पैसे पाहिजेत, त्याच्या गरजा कमी आहेत. समजा त्याला दिवसाला 5,000 रुपये खूप मोठी गोष्ट वाटते, त्याचं घर का जाईल? बरोबर आहे. बरोबर आहे. तो काय 5 त्याचं लाख किंवा 5 नुकसान, कोटी लावणार नाही. तेच ना, तो काय 5 कोटी रुपये लावणार आहे का? बरोबर. नाही. मग लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. जर आपला मुलगा हे करतोय, एखादा साईड बाय साईड करतोय, तर मला त्यालाही एक सल्ला द्यायचा आहे की साईड बाय साईड करत असेल तर फॅमिली सपोर्ट पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट नको करू दे फॅमिलीने. एखाद्याला गरज असते फायनान्शियल सपोर्टची फॅमिलीकडनं, पण त्याच्यापेक्षा गरजेची मला गोष्ट वाटते इमोशनल सपोर्ट. बरोबर. इमोशनल सपोर्ट खूप गरजेचा आहे ह्या क्षेत्रात. तरी खूप सेल्फ डाऊट असतात, खूप ठिकाणी आपण फेल्युअर पाहिलेलं असतं. आज आपण समजा 5 ट्रेड घेतले, 5च्या 5 फेल गेले, त्याच्यानंतरचा माइंडसेट इतका डिस्टर्ब असतो सर की आपण समोर कोणतरी आलाय ना आपल्याला काहीतरी बोललंय की आपण त्याला धावून जाईल, असा माइंडसेट झालेला असतो. मग त्याच्यासाठी कुणीतरी त्याच्याबरोबर 2 शब्द बोलणं गरजेचं असतं. नका तुम्ही 1 तास गप्पा मारू, नका, काय 2 शब्द बोलले पाहिजेत. काय करतोय, काय नाही, काय आज गडबड झाली, ह्या शब्दांनी पण माणसांची भरपूर वेळ मारून जाते. व्यवस्थित माणूस परत दुसऱ्या दिवशी उठून उभा राहील, एवढी त्या शब्दांमध्ये ताकद असते. तर तो सपोर्ट माझ्या फॅमिलीने मला कायम केला. बरोबर. माझी बहीण आहे, ती म्हणा किंवा कोणी म्हणा, त्यांना माझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळायचं आज काहीतरी गडबडली. घरी येऊन हा शांत बसलाय, रोज बोलतोय, आज गप्प बसलाय म्हणजे काहीतरी गडबडले. मग येऊन शेजारी बसणार, विचारणार, जाऊ दे काय नाही होत, हे बोलणं पण गरजेचं आहे. मग त्यांना पण वाईट वाटणार आहे ते ऐकल्यानंतर, माझा लॉस झालाय. पण तरी आता मी लॉस माझा मनाला लावून घेतलाय, तर तो त्यांनी मनाला नाही लावून घ्यायचा, त्यांनी मला समजून सांगायचं. प्रत्येकाच्या घरी ते पाहिजे. आता बारामती सारख्या ठिकाणी राहून ट्रेडिंग वगैरे ह्या गोष्टी त्या काळात नवीनच होत्या. म्हणजे ऑब्व्हियसली की कुणी ट्रेडिंग मध्ये जातंय ही गोष्ट नवीनच आहे.
तर हे रुटीन शिक्षण चालू असताना किंवा रुटीन लाईफ चालू असताना ट्रेडिंग बद्दल शिक्षण कुठून मिळालं तुम्हाला? ट्रेडिंग बद्दल शिक्षण सर माझा एक मित्र होता, विकी कोरडे म्हणून, म्हणजे अजून आहे. बरं. तर तो ट्रेडिंग करत होता, प्लस तो शिकवत पण होता. त्याचा ट्रेडिंग करण्यापेक्षा शिकवण्यावर जास्त भर होता, बरं. कारण त्याच्याकडे ते स्किल होतं. तर मग त्याने ज्यावेळेस क्लास चालू केले, तर त्यावेळेस त्याचा पहिला स्टुडंट मी होतो, मी आणि माझी सिस्टर बारकी. तर आम्ही दोघं गेल्यानंतर मला एक वीक त्यावेळी नंतर, वय काय होतं तुमचं? माझं त्यावेळेस आता 5 वर्ष, म्हणजे त्यावेळेस 21 वर्ष बरं. वय असेल, 20 वय. तर 20व्या वर्षी मला कळलं की आपण एखादा इंजिनियर जेवढे पैसे कमवतो तेवढे न काय करता कमवू शकतो. अर्थात त्यावेळेचा माझा गैरसमज होता तो. न काय करता हा गैरसमज होता. बरोबर. खूप काही करून करावं करू लागतं. शकतो हे नंतर अनुभवात नाही. बरोबर. मग त्यावेळेस मी ज्यावेळेस सुरुवातीला कळलं, म्हणलं 24 दिवस तर मार्केट ओपन असतं. हां. गणित चालू होतात. प्रत्येकाचं ते आहे हां. की ज्यावेळेस पण कोणीतरी ट्रेड घेतोय तो डायरेक्ट कॅल्क्युलेटर काढतो. माझी तर सवयच होती. फोन घेतला, पटकन कॅल्क्युलेट लॉट, डायरेक्ट माझं टार्गेट डोक्यात ठरलेलं असायचं. पहिला प्रॉफिट मी कॅल्क्युलेट करून ठेवायचो ट्रेड घ्यायच्या आधीच. मग ते प्रत्येकाचं असतं ते. मग त्यावेळी मी काय करायचो, 24 दिवस मार्केट आहे, आपण 2,000 रुपये दिवसाचे कमवले. लॉस कधीच डोक्यात नाही आला. बरोबर. म्हणजे होणार negative मध्ये गणित येऊ केलंच पण नाही शकत नाही, निगेटिव्ह नाहीच. त्यातले आपल्याला 20 दिवस जरी मिळाले प्रॉफिट, हां. संपला विषय. एखाद्या इंजिनियरचा आपण पगार करतोय बरोबर. तेवढं, आणि काहीच करायचं नाही. 2-3 तासाचा तर विषय आहे. अशी झालेली सुरुवात जर्नी. त्यानंतर 6 महिन्यांनी डोळ्यात पाणी आणणारी जर्नी झाली ती. हां. की पहिले 3 महिने हशी खुशी, अरे 50,000 हे 60,000 हे असं व्हायचं. नंतर 6 महिन्यांनी कळलं की आपलं अकाउंट बँकेचं तर मोकळंच झालंय, बरोबर. डीमॅटलाही काही शिल्लक नाही, आणि आपण काय मॅनेज करून करणार आहे. 6 बरोबर. महिन्यांनी रिअलिटी चेक आला की आपण चुकलोय, इतकं पण इझी नाहीये. जर बाकीचे करतायत तर त्यांच्या मागं काहीतरी एक सायन्स आहे, Backup आहे. काहीतरी शिक्षण आहे. मग हे मी घ्यायचं ठरवलं. त्या शिक्षण पण ह्याच्यात तर ते पण महत्वाचं नाहीये. तुम्ही एखादी एक कन्सेप्ट मास्टर करा. असं नाहीये की तुम्हाला सगळंच माहित पाहिजे. नाही. बरोबर आहे. तुम्हाला जर मिनिमम जनरेट करायचे, तुमच्यात ग्रीड कमी आहे की नाहीच, मला जास्त नकोय, मग त्या हवस नाहीये, तर आपण त्या 2,000 रुपये, 5,000 रुपये, जे आता सगळीकडे एक ऍडव्हर्टाइजमेंट असते, दिवसाचे 5,000 रुपये कमवा, आमच्याकडे शिका. हे पूर्ण फेक आहे. रोज कमवा, हे असं नाही होऊ शकत. रोज मयूर कुंभारही नाही कमवू शकत. किती जरी माझा अनुभव असला, काय असला, त्याला एक काहीतरी एज आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता ट्रेडिंग मध्ये ना फ्युचर आणि ऑप्शन हे 2 प्रकार आहेत. आता यामध्ये एक गोष्ट काय आहे की रिटेल ट्रेडर यामध्ये लॉस करतात, बरोबर? तर मग या गुंतवणुकीत आपल्यासारख्या लोकांनी किंवा सामान्य लोकांनी किती गुंतवणूक करावी? अमर्यादित. अमर्यादित गुंतवणूक करावी. अमर्यादित शब्दाचा अर्थ घेतला तर जी आता समजा एखाद्या फॅमिलीचा वार्षिक इन्कम 2 लाख रुपये, फ्युचर अँड ऑप्शन त्यांनी करायची गोष्टच नाहीये. फ्युचर अँड ऑप्शन हे असतानाच मोठ्या लोकांसाठी बनलंय. पण ज्यात रिटेल ट्रेडर घुसतोय, रिटेल ट्रेडरला प्रॉफिट जर मिनिमम हवाय तर तो टिकू शकतो. तो ओव्हर क्वांटिटीत गेला, ओव्हर ट्रेडिंग मध्ये गेला, बाहेर निघला. मार्केटचे ते 2-3 कंडिशन आपण समजून घेतले पाहिजे. पण इक्विटी मार्केटचं जर विचारताल तुम्ही, तुमच्या प्रश्नाचं नंतर उत्तर देतो, इक्विटी मार्केटचं विचारताल, इक्विटी मार्केटमध्ये प्रत्येक मराठी कुटुंबाने किंवा एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीने गुंतवणूक करणं काळाची गरज आहे. कारण की त्यांच्या पगारातनं, त्यांच्या कुठल्या तरी व्यवसायाच्या रिटर्नमधनं आत्ताच्या घडीच्या महागाईत किंवा काळात सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आता शिगेला पोहोचल्यात. बरोबर आहे. आता साध्या घरात बघताल एका घरात 2-2 गाड्या आहेत. बरोबर. काही घरात गाडी नाही, मग त्याला घ्यायची गाडी. ज्याच्याकडे गाडी आहे त्याला कुठेतरी बाहेर फिरायचंय. बरोबर. ते सगळे फायनान्स मॅनेज करायला त्यांना मल्टिपल इन्कम सोर्सेस पाहिजेत. मग इन्कम सोर्सेस म्हणून जर आपण एक बघितलं लॉंग टर्म गोल म्हणून मार्केटकडे, तर इक्विटी मार्केटमध्ये तुमचा जो काही इन्कम आहे, आपण उदाहरण घेऊ 1 लाख रुपये महिना इन्कम आहे, त्यातले 20,000 रुपये गुंतवलेच पाहिजेत. काहीही करून तेवढे गुंतवलेच पाहिजे. सल्ला घेऊन कंसात गुंतवले पाहिजेत म्हणल्यावर एखादा डायरेक्ट नेकेड बाईंग चालू करतो, ते तसं नाही झालं पाहिजे. सल्ला घेऊन करा, काही अडचण नाही. आणि आपलं मेन प्रश्नाचं उत्तर, FNO मध्ये रिटेल ट्रेडर लॉस करतोय हे सेबीचा डाटा सांगतोय. सगळे वर्ल्ड वाईड त्या गोष्टी आहेत, पण तरी ती लोक गोष्ट सोडत नाहीयेत. का? तर त्या गोष्टीत तेवढे पैसे आहेत. बरोबर आहे. तर जिथं जास्त पैसे आहेत तिथं रिस्क पण तेवढी जास्त येणार आहे. साहजिक आहे. रिटेल ट्रेडरचं चुकतंय होतं, कोणाचं तरी बघून कोणतरी ट्रेडिंग चालू करतंय. आता ह्याने केलंय चालू, मग हा चालू करतोय. हे
आणि आजकाल इंस्टाग्राम वरती इन्फ्लुएन्सर इतके भयंकर आलेत, कधी कधी मी व्हिडिओ बघून हसतो की बरोबर अरे असं कसं शक्य आहे. कोणीतरी बांधाव बसून ट्रेडिंग करतं, बरोबर कोणीतरी कुठंतरी बसलाय एकदम एकदम टाइमपास वर निवांत ट्रेडिंग करतोय असं दाखवायचं. सोफ्यावरती पुढं कॉफी ठेवली. हम्म. नाही शक्य ते सर. हम्म. खरं सांगायला गेलं ना, हे सगळे दिसणारे इन्फ्लुएन्सर आहेत. नाही गोष्ट ती शक्य आहे. पुढं कॉफी टाकली आहे, त्याने पाय असा ठेवलाय, बरोबर आहे. तो ट्रेडिंग करतोय आणि त्याला 5 लाखाचा प्रॉफिट आहे. अरे बरोबर. माइंडसेट काहीतरी प्रकार आहे, सेटअप काहीतरी प्रकार आहे. हम्म. तुम्ही कुठंतरी प्रॉफिट करून येऊन त्या कॉफी पाशी येऊन बसलाय तर बरोबर मी आहे. मान्य करेल. बरोबर पण आहे. असं कुठे जेवढं ट्रॅव्हल फ्रीडम आहे त्यात हम्म. टाइम फ्रीडम आहे ट्रेडिंग मध्ये. हम्म. पण असं ही गोष्ट शक्य नाहीये. हम्म. तर रिटेल ट्रेडरनी सर्वात पहिलं शिकणं गरजेचं आहे ओके. आणि ते योग्य माणसाकडनं शिकणं. Right. युट्यूब वरती खूप कोर्सेस अवेलेबल आहेत. कुठलाही कोर्स करा, हम्म. कोणी वेगळं शिकवत नाहीये ना. मयूर कुंभार वेगळं शिकवणार आहे ना कोणता तरी. तुम्ही कोणत्या प्रकारे ते घेताय आणि ते तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग मध्ये अप्लाय करताय का हे गरजेचं आहे. मग एखादा कोणता तरी असा मेंटॉर बघायचा की जो तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग मध्ये ते अप्लाय करायला शिकवेल. स्ट्रॉंग माइंडसेट, सायकोलॉजी कधीच चेंज नाही झाली पाहिजे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी रिटेलरनी लक्षात ठेवूनच ट्रेडिंग करण्याचं फ्युचर अँड ऑप्शन मध्ये माझा तरी सल्ला राहील. येस. आता यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग सुरू केलं त्यावेळेस तुम्ही बी ऑप्शन काहीतरी ठेवला असेल किंवा प्लॅन बी ठेवला असेल किंवा जर हे नाही झालं तर मला हे करायचंय किंवा मला सर्व्हाइव्ह व्हायसाठी काहीतरी आहे. तर फुल टाइम ट्रेडर बनण्याआधी लोकांनी प्लॅन बी चा विचार केला पाहिजे का? जर हो तर का केला पाहिजे आणि नाही तर का नाही केला पाहिजे? नाही केला पाहिजे प्लॅन बी चा ऑप्शन. Okay. जर प्लॅन बी हा कोणासाठी आहे माहितीये का, की ज्याला त्याच्या स्वतःवरती विश्वास नाहीये की तो करेल. जर एखादा ठरवूनच आलाय की मला करायचं मी काही करून करेल, कितीही दिवस लागू दे, तर त्याच्यासाठी प्लॅन बी चा उपयोग नाही राहणार. माझं विचारताल तर माझ्याकडे प्लॅन बी नव्हता. मुळात हा प्लॅन ए पण नाहीये माझा. बर. प्लॅन बी तर लय लांब राहिला. बर. हे सगळं एका पॉईंट नंतर घडत आले. मला 2019 मध्ये माहित नव्हतं की 2024 मध्ये मी कुठेतरी इंटरव्ह्यू देणार आहे. मी ट्रेडिंगच्या रिलेटेड, बरोबर. फायनान्शियल मार्केटच्या रिलेटेड माझ्याकडे काहीतरी लोक त्या कुतूहलाने बघणार आहेत. मला नव्हतं माहित. तर हा प्लॅन आपण ठरवणं आणि होणं ह्यात खूप अंतर आहे. ज्यावेळी पण मी प्लॅन बी चा विचार करताल माझ्या डोक्यात भरपूर वेळा आलं, पहिला आता आपल्याला प्रॉफिट नाहीच झाला, आपण आता नाहीच प्रॉफिटेबल झालो तर काय. तर मग मी त्यावेळी काहीतरी व्यवसायाची कल्पना डोक्यात घेईल. तात्पुरती. असं होतं की नंतर बघू, जाऊ दे, त्यावेळेस मग एखादा छोटा मोठा व्यवसाय टाकू, करू. पण आपल्याला जोपर्यंत जमतंय तोपर्यंत ट्रेडिंग सोडायचे नाही. ती गोष्ट मला फायदेशीर ठरली. बरोबर. म्हणजे स्टिक राहायचं तुमच्या प्लॅनला की मला हे करायचं होणार आहे. होणार आहे. फक्त ते डे 1 ला नाही होणार आहे. वन डे नक्कीच होणार आहे. बरोबर. आता एक गोष्ट काय की ट्रेडिंग म्हणजे जुगार, असं एक पॅरलल युनिव्हर्स मध्ये असं उभं केलेलं आहे की ट्रेडिंग म्हणजे जुगार. आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तो एक काळ लागलेला आहे ट्रेडिंगला. ट्रेडिंग म्हणजे जुगारासारखं असतं किंवा आणि मग ते करताना आता लोक एफडी आरडी याला प्रेफरन्स देतात किंवा आता लोक म्युच्युअल फंड कडे वळायला लागलेत आता रिसेंटली किंवा एसआयपी झालं. सो ट्रेडिंगकडं ह्या नजरेनं बघणं कधी बदलेल आणि त्या बदलण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा लोकांनी विचार केला पाहिजे की अरे ट्रेडिंग पण एक नॉर्मलच इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, फक्त तो आपल्याला त्या सिम्प्लिफाय नजरेनं बघायचं त्याच्याकडे. तर त्यासाठी काय गरजेचं आहे? ज्यावेळी आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन चालू होईल, आत्ता लोकांना म्हणजे भारतातल्या मी तर म्हणेन 75% लोकांना आत्ता 2020 नंतर कोविडमध्ये ज्यावेळेस त्यांनी मरण जवळनं पाहिलं की आता लोक मरतायत बाबा, किती पैसा असला तरी माणूस काय जगेना. बरोबर. तर मग त्याच्यानंतर एकदम तुम्ही बघा की टुरिझम पण बूस्ट झालं. का आता लोकांना कळलं नुसता पैसा असून उपयोग नाही, फिरून घेतलं पाहिजे. हे लोकांना त्यावेळेस कळलं. तसंच कुठला तरी झटका बसल्याशिवाय लोकांना ह्या गोष्टी कळत नाही. आता 2020 नंतर शेअर मार्केट डीमॅट अकाउंट कित्येक पटीने वाढली. तो तुम्ही डाटा पण तुम्ही चेक करू शकता. मग त्यावेळी काय झालं, लोकांना कळलं की ह्यात पण पैसे आहेत, आपण जे एफडी ठेवतोय ते त्यात ठेवू. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी, त्याला मिक्स नाही केलं पाहिजे. ट्रेडिंग म्हणजे काय आहे, नुसते ऑप्शन ट्रेडिंगच नसते. कुणीतरी स्टॉक घेतोय मोठ्या क्वांटिटीत, त्याला थोडा गेन आला 1% 2%, त्यानंतर सेल करतोय, दुसरा स्टॉक घेतोय, ह्याला ट्रेडिंग म्हणतो. लोक फक्त ऑप्शन ट्रेडिंग अगणित रिटर्न जित आहेत तिथं जात आहेत आणि त्याला जुगार म्हणतात. तो जुगार नाहीये. त्याला जर सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या तुम्ही व्यवस्थित, त्या सगळ्या गोष्टी त्या चौकोनात बसवल्या, तर तो जुगार आपण म्हणू शकत. मायक्रो प्लॅनिंग करून. येस, तो पूर्ण प्लॅनिंगने करायचा विषय. म्युच्युअल फंडचं विचारताल तर प्रत्येक कुटुंबाने ज्याला स्टॉक मार्केट बद्दल नॉलेज नाही, एवढं सोपं करून म्युच्युअल फंड वाले आहेत ना, तुमचा फंड मॅनेज करायला म्युच्युअल फंड वाले आहेत. एसआयपी करा. एसआयपी करताय तर एसआयपी तुमच्या इन्कमच्या मिनिमम 10% तरी पाहिजे. बरोबर आहे.
फ्युचरमध्ये त्याचे रिटर्न इतके भयंकर आहेत सर, हम्म. की आता माझे वैयक्तिक स्वतःचे 75,000 रुपये एफडी चालू आहे, SIP चालू आहे. SIPचा ह्याला मी चेकही करत नाही, पण मला त्याचे रिटर्न बघता मी पण कधी कधी अचंबित होतो की अरे बरोबर काय आहे. 2 वर्ष तर झालं सुरू केलंय, किती बरोबर पैसे आहे. वाढलेत. लोकांचे एफडीतले पैसे मी कोणाकोणाला इन्फ्लुएन्स करतो ना, हम्म. नको ठेवू, म्युच्युअल फंड मध्ये टाक. मग तो पहिला प्रश्न त्याचा असतो, नाहीला का रिस्क आहे? हम्म. नाहीये रिस्क. हम्म. तुमच्या पूर्ण पैशाची रिस्क नाहीये. तुम्ही एफडीत पैसा ठेवून पैसा गंजतोय, बरोबर वाढतच नाहीये तो. बरोबर 6 ते 7% रिटर्न आहेत. हो. आपण मॅक्स पकडू 7%. कुठली तरी पतसंस्था, सहकारी बँक तुम्हाला त्याची पण 7% देते. गॅरंटी नाहीये. आजूबाजूचे बघू, चला ना. तर आपण बँकेवर डोळे झाकून विश्वास हो. ठेवतोय की आता बँकेतनं मला 7% वार्षिक येणार आहेत. बरोबर आहे. हेच जर तुम्ही म्युच्युअल फंड कडे बघितलं, तर म्युच्युअल फंड जो एखादा फंड मॅनेज करतोय, तर तो तुमचे पैसे घेतोय, तसेच त्याच्याकडे भरपूर लोकांचे पैसे, हो. तो त्याचं रेप्युटेशन वगैरे ते सगळे तो का घालवेल? तो बरोबर. कुठंतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न जनरेट करून त्यातनंच त्याला पण पैसे येणार आहेत. हो. तर त्या प्रकारे सर्वांनी म्युच्युअल फंडवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, हम्म. की हा हे पॉसिबल आहे. बरोबर. आणि इंडियन गव्हर्नमेंटने रेग्युलेट केलेली किती हो. ठिकाणी आपण आपल्याला संधी आहे. तुमच्या साध्या बँक अकाउंटमध्ये बरोबर ऍक्सिस, आहे. SBI, ICICI तिथं SIPच आहे. हो. सगळं जाऊ द्या सर, फोन पे, गुगल पे, आता सगळे 99% लोक तर युज करतात हे. हो. मग जिथं UPI आहे तिथं UPI ला वरती पण ऑप्शन आहे ना SIPचा. हो. तुम्ही तिथनं मंथली SIP चालू करा. अक्षरशः 500 रुपयापासून SIP, 100-200 ची पण असेल. मग 500 रुपये करा ना, साईड बाय साईड. ते पैसे तर बाजूला पडतायत ना, बरोबर आहे. वाढू नको दे. बरोबर. लोकांचा आजकालचा खर्च पाहता बाजूला तरी पडतायत. हे करणं गरजेचं आहे. येस. आता ट्रेडिंगच्या नावाखाली बऱ्याचदा काय झालं की लोकांना बेसिकली यातलं माहिती नसतं. त्याच्यामुळे लोक काय करतात, कोणाचा तरी आधार घेतात आणि त्याच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात. त्यातून होतं काय, बऱ्याचदा आपण वाचतो की फसवणूक झाली किंवा एवढे एवढे कोटी घेऊन पळून गेला माणूस. ही रियालिटी आहे. तर मग ह्या गोष्टी वर विश्वास ठेवण्यासाठी लोकांनी नक्की कशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यावर, आणि ती कशी ओळखावी की आपली फसवणूक होते आणि ती कशी रोखावी? मुळात आपण कमवलेला कष्टाचा पैसा कोणाकडे देऊ नये, ह्या मताचा मी आहे. पण तुम्हाला नॉलेज नाही आहे, तर तुमच्यासाठी एवढे मोठे डीमॅट अकाउंट आहे, मनी कंट्रोल साईट आहे, CNBC न्यूज चॅनल आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती तर मिळतेय की आज मार्केटमध्ये काय होतंय, आज मार्केट वाढलंय पडलंय, कुठला बरोबर. स्टॉक मध्ये काय आहे. नॉर्मल एक 12वी शिकलेल्या माणसाला कंपनीचा रिपोर्ट तर वाचायला येतो. बरोबर. कंपनी काय विकतीये बाबा, प्रोडक्ट काय बनवत आहे. एक आपल्याला कळलं, एखादी कंपनी पेंट बनवते, घरं बनणारच आहेत, बरोबर आहे. पेंट होणारच आहे, गाड्या बनणार आहेत, गाड्यांना कलर येणार आहे, एखादी वस्तू आहे तिला कलर, मग हा धंदा कंटिन्यू चालू राहणार आहे. बरोबर आहे. मग तुम्ही करा ना इन्व्हेस्ट. राईट. एखाद्याचा आधार घेण्यापेक्षा स्वतःच पण करणं योग्य आहे. काही ठिकाणी कमी नॉलेज असणं पण गरजेचं आहे. बरोबर मग आहे. ते ह्याचं उदाहरण आहे. आणि राहिलं कोणाकडे तरी पैसे देण्याचं, तर आजकाल लोक ज्या पटीत तुम्हाला रिटर्न ऑफर करतायत, तुम्ही मला 10 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 1 लाख रुपये महिना देतो. मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये ते शक्यच नाहीये, कंटिन्यू शक्य नाहीये. शक्य आहे ना, जर तो तुमचे 10 लाख रुपये घेतोय आणि 2 दिवसात तुम्हाला 1 लाख रुपये देतोय आणि तुमचे 10 लाख रुपये देतोय, ते शक्य आहे. तो तुम्हाला 10 लाख रुपये घेतोय, दर महिन्याला 1 लाख रुपये देतोय, पुढच्या महिन्यात पण त्याला प्रॉफिटच होईल, हे कसं शक्य आहे? बरोबर. त्याची लॉस पण होऊ शकतो. तर ज्याला कुणाला पैसे देत आहेत त्याचे पहिले PNL चेक केले पाहिजे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट चेक केले पाहिजे. बरोबर. माझ्या ऑफिसवर कुणी आलं, इंडियन मार्केटचा PNL असू द्या किंवा फॉरेक्सचा असू द्या, पहिला मी त्याला PNL ऑफर करतो की तू पहिले बघ मी काय केलंय. त्यातनं पण शिकण्यासारखं आहे. ट्रेड बुक, एकाने मला इंस्टाग्रामला मेसेज केला, मला ट्रेड बुक पाठवा. त्याला ट्रेड बुक पाठवले. ट्रेड बुक मध्ये त्याला माझे ट्रेड एकदम हे करून करून त्यांनी मला दिल्लीवरचा होता, त्याने मला नंतर 1 दिवसांनी फोन केला, सर तुमची 97% ॲक्युरेसी. म्हणलं हे कसं काढलं? म्हणला तुमचा एव्हरी ट्रेडचा एक्झिट आणि एंट्री पॉईंट प्लस तुमचा स्टॉप लॉस हे सगळं मी व्यवस्थित कॅल्क्युलेट करून एक्सेल शीट बनवून तुमचा विनिंग रेशो काढला. इतके उत्साही पण लोक आहेत मला. बरोबर आहे. पण आपल्या भागात कमी आहेत. महाराष्ट्रात काय माहिती, पैसा भरपूर आहे पण लोकांची मानसिकता चुकीची. पैसे कोणाकडे नका देऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसे स्वतःचे कोणाकडे द्यायचे नाही. आता तुम्ही बोलता बोललात की इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट, तर या दोन्ही मार्केटमध्ये ट्रेडर्सनं चूज करताना कुठलं मार्केट चूज करावं? 100% इंडियन मार्केट. कारण काय त्याचं? फॉरेक्स मार्केट आणि इंडियन मार्केट. फॉरेक्स मार्केट खूप मोठं आहे. इंडियन मार्केटचं पण पोटेन्शियल कमी नाहीये. इंडियन मार्केटमध्ये जर व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट करून केलं, ऑप्शन ट्रेडिंग, मी फक्त ट्रेडिंगचं सांगतो, इन्व्हेस्टमेंटचं. जर इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगच्या दृष्टीने आपण इंडियन मार्केटकडे पाहिलं, तर इंडियन मार्केटमध्ये अगणित रिटर्न पण जनरेट होऊ शकतो. नीट व्यवस्थित केलं ना. आताच्या ज्या विकली एक्सपायरी ह्या सोडल्या, एक इंडेक्स ट्रेड रोज केला
की एकच इंडेक्स मी ट्रेड करतोय, त्या इंडेक्स बद्दल मला पूर्ण माहिती आहे. आता समजा मी निफ्टीचं उदाहरण घेऊ, निफ्टी आहे. निफ्टीचं मला सगळे सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहे, निफ्टीचे टेक्निकल्स माहिती आहेत, त्याचे कोणते कोणते मेजर स्टॉक आहेत, रिलायन्स असू द्या, बजाज फायनान्स असू द्या, एचडीएफसी बँक, ते सगळे म्हणजे त्याच्याशी 50 जे काही रिलेटेड स्टॉक आहेत ते सगळे, इन्फोसिस कुठं ट्रेड करतोय हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला ते जड जाईल का? नाही जाणार. तर मुळात इंडियन मार्केटमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे जर तुम्ही भारतातून करताय तर. त्याच्यासाठी तुम्ही फोरेक्स कडे शिफ्ट होऊ नका. फोरेक्स मध्ये पुढे जाऊन सगळ्यांना वाटतं की यायला मग हे काय दाखवणार पैसे, हे काय. त्यामुळे फोरेक्स मार्केट जर नुसते पैसेच कमवायचे, सॅटिस्फॅक्शन नकोय, तर फोरेक्स मार्केटमध्ये इझी मनी आहे. इझी मनी म्हणण्यापेक्षा काय, फोरेक्स मार्केटमध्ये लिव्हरेज अवेलेबल आहे, जे काही इंडियन मार्केटमध्ये बंद झालं. ज्यावेळेस मी सुरुवातीला इंडियन मार्केटमध्ये आलतो त्यावेळेस इंडियन मार्केट ऑप्शन बाईंगला लिव्हरेज होतं, जे की आता इक्विटीला आहे. मग इक्विटीला जे लिव्हरेज आहे त्यावेळेस इंडियन मार्केटला होतं, त्यामुळे माझ्याकडच्या ₹1,00,000 व्हॅल्युएशन त्यावेळेस जास्त होती. माझ्याकडचा फंड आता आपण राकेश झुंझुनवालांचं उदाहरण घेऊ. सगळेजण म्हणतात ₹5,000 पासून सुरुवात केली. अरे त्यावेळी ₹5,000 व्हॅल्युएशन ₹5,00,000 होती. बरोबर. ₹5,00,000 व्हॅल्युएशन होती त्या 5,000ची, प्लस त्याला लिव्हरेज मिळाले, अनलिमिटेड लिव्हरेज होतं त्यावेळी. अनलिमिटेड लिव्हरेजनी ते किती स्टॉक किती क्वांटिटीत बाय करू शकत, त्यांचा लॉस फक्त ₹5,000 होणार आहे. बरोबर आहे. मग त्यांची ती गोष्ट कोणच बघत नाही. तो मार्केटमध्ये ₹5,000 घेऊन आलता. हे लोकांनी त्याच्या कुठेतरी खोलात जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. फोरेक्स मार्केट का इंडियन मार्केट, ह्याचं मला उत्तर इंडियन मार्केट. बरोबर. आता तुम्ही म्हणला की त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीच्या. आता ह्याच रिलेव्हंट तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. आता तुम्ही मगाशी बोललात की इंस्टाग्रामवर रील्स वगैरे टाकतात लोक, एक दाखवतात की अरे निवांत लाईफ मध्ये जगतोय आणि पैसे कमावतोय. तर हे बघून होतंय काय की जे नवीन ट्रेडर्स आहेत ते यामध्ये येत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग सुरू करतायत आणि लॉस पदरात पाडून घेतायत. तर ह्या अशा नवीन ट्रेडिंग मध्ये येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नवीन ट्रेडिंग मध्ये येणाऱ्या लोकांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्ही स्वतःची लाईफ दुसऱ्या कोणाशी कम्पेअर करू नका. मी काहीतरी करतोय, मी कुठंतरी निवांत जगतोय, त्याच्या मागे 100 कारण असू शकतात. तो खरं ट्रेडिंगच्याच पैशाने जगतोय का? तो खरं ट्रेडिंगच्याच पैशावरती फिरतोय का? आता दुबई बेस कितीतरी ट्रेडर तुम्हाला दिसतात, तुम्ही पण पाहिले असेल रीलला, की ते मस्त दुबईमध्ये चिल करा, त्यांचे बाकीचे मल्टिपल बिझनेसेस आहेत. बरोबर. नुसतं ट्रेडिंग मध्ये पैसे आहेत, पण त्याच्या मागे त्यांनी केलेलं स्ट्रगल हे सगळं लक्षात घ्या. तुम्ही तसंच व्हायचंय म्हणून ट्रेडिंग मध्ये येताल तर लॉस आहे. बरोबर. आणि सल्ला विचारताल तर शिक्षण घेऊन प्रॉपर मार्केटचं नॉलेज घेतल्या सगळ्या कन्सेप्ट शिकू नका. कधी कधी कमी शिक्षण पण महत्वाचं असतं. जर तुम्हाला सगळंच माहित झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगत असते, प्राइस ऍक्शन सांगते, एंट्री घे, टेक्निकल म्हणताय नाही हा स्टॉक वीक आहे. सगळं कधी कधी कमी शिक्षण असणं पण गरजेचं आहे मार्केटमध्ये. तर तसं असलं पाहिजे. सगळं तुम्हाला मार्केटमध्ये त्या कंपनीचा जो काय आलेला हे डाटा आहे तो सगळा अनालाइज करता आला पाहिजे. तुम्हाला प्राइस ऍक्शन प्रॉपर माहित पाहिजे, टेक्निकल्स माहित पाहिजे, कुठलाही इंडेक्स ट्रेड करताय तर त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स पूर्ण प्राइस ऍक्शन तुम्हाला डोळ्यासमोर माहित पाहिजे. आणि एक सिस्टीम पाहिजे, सेटअप नाही, सिस्टीम. सिस्टीम मध्ये तुम्हाला त्याच एक सिस्टीम जनरेट केल्यानंतर की ह्या पॉइंटला एंट्री आहे, ह्या पॉइंटला एसएल आहे, ह्या पॉइंटला एक्झिट मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला डिसिप्लिन करून घेतल्या पाहिजेत. डिसिप्लिन न करता ट्रेडिंग केली की रोज वेगवेगळं काहीतरी ट्रेड करतोय, आज ही स्क्रिप्ट ट्रेड केली, आज युरो ट्रेड केला, उद्या गोल्ड ट्रेड केलं, नाही. कुठंतरी एक आपण स्टिक राहिलो पाहिजे की ही तर हीच गोष्ट. मार्केटमध्ये अगणित आहेत गोष्टी ट्रेडिंग करायला, सगळ्यात ह्याच्यात आपण नाही करू शकत. सगळ्यात ह्याच्यात केल्यावर कुठल्याच गोष्टीत मास्टर होऊ शकत नाही. बरोबर. त्या गोष्टी प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. नवीन पिढीने कोणाकडे तरी इन्फ्लुएन्स होऊन कुठेतरी एखादा कोर्स करून लगेच स्वतःला इंस्टाग्राम बायो मध्ये ट्रेडर लिहून ते ट्रेडर होऊ शकत नाही. आणि रिंगटोन ठेवून सगळ्यात ते स्कॅम 99चं तर विचारत नका सर. ते काय आहे, सगळेजण स्वतःला ते हर्षद मेहताशी कम्पेअर करतात की त्यांनी केलं नाही, मी नाही करू शकत, कुणीच नाही करू शकत. त्यावेळेचा काळ वेगळा होता, त्यावेळी त्याला ते सगळं अवेलेबल होतं. आता तसं नाहीये. सगळे रिअल फॅक्ट लक्षात घेऊन ट्रेडिंग चालू करा नवीन पिढीसाठी. आणि तुम्ही एक मिनिमम जनरेट डोक्यात ठेवा, मिनिमम रिटर्न जनरेट ठेवायचं डोक्यात की बाबा माझी इक्विटी ₹1,00,000, ₹1,00,000 सर ₹1,000 जर त्याने दिवसाला कमवले, तर त्याचा ₹1,000 कमवण्यासाठीचा रिस्क काय असू शकतो? आपण धरू 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशोने काम करतोय. ₹500 दिवसाची रिस्क आहे. तो 10 दिवस प्रॉफिट मध्ये, 10 दिवस लॉस मध्ये, तरी तो किती प्रॉफिट मध्ये? बरोबर आहे. मग जर तो तेवढा प्रॉफिट मध्ये आहे, हळूहळू त्याची विनिंग रेशो वाढत जाणार आहे, हळूहळू त्याला एक्सपिरियन्स येत जाणार आहे.
ह्या माइंडसेटनी जर दिवसाचे 1,000 रुपये, दिवसाचे 2,000 रुपये सुरुवातीच्या काळात, मार्केटमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस करतानाच तुम्हाला लाख रुपयाचं प्रॉफिट पाहिजे तर नाही होऊ शकत. बरोबर. मग ह्या माइंडसेटनी लोकांनी ट्रेडिंग चालू केली पाहिजे आणि प्रत्येक घरात ह्याचं शिक्षण गेलं पाहिजे. बरोबर. हा पण एक पैसे कमवले जाऊ शकतात, इथं पण पैसे कमवले. मी अशी काय काय कुटुंब बघितली सर पुण्यातली की त्यांच्या घरात सगळे अख्खे घरचे अख्खे बसून ट्रेडिंग करतात. कधी मी विशेष कुलकर्णी म्हणून परिवार आहे, मी गेलो होतो आणि ट्रेडिंगच्या रिलेटेडच आमचे हे होती, पण ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या दोन्ही मुली मित्र मुलगा. बसल्यानंतर मी त्यांच्या कुटुंबात बघितलं की सगळे 9:15ला मार्केट ओपन झाले ना तेव्हापासून सगळे डेस्क पुढेच आहेत. बर. घरात एक छोटासा सेटअप केलाय त्यांनी, जो तो ज्याच्या त्याच्या पीसी पुढे, जो तो ज्याचं त्याचं स्किल वापरून पैसे कमवतोय. 3:30ला सगळे पुणेकर आहेत ना, मग मी हे डोळ्यानं पाहिलं म्हणून राहिला कसं भारी ना. मग अख्खी फॅमिली सपोर्ट. विचार करा ना सर की आपण एखाद्या गोष्टी करतोय ना अख्खी फॅमिली पण सोबत करते, बरोबर, ते डिस्टर्बिंग नाही होणार. राईट. तो माइंडसेट अनबीटेबल होणार आहे. बरोबर. पण आता एक गोष्ट तुम्ही सुरुवातीला अगदी बोललात की तुम्ही सुरुवातीला आपल्याला स्लिप भरायला पण शिकवत नाहीत, म्हणजे शाळेत आपल्या बँकेचं नॉलेज काहीच देत नाही बेसिकली. मग ह्या गोष्टींचं नॉलेज कुठून मिळवलं पाहिजे? ऑथेंटिक नॉलेज. ऑथेंटिक नॉलेज काय आहे सर, आता सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे, तर त्याच्यात तुम्हाला 80% कन्झ्युम करण्यासाठी डाटा दिला जातो, जो की फेक असतो. बरोबर. 80% तुम्हाला जे लॅगिंग इंडिकेटर शिकवले जातात, लॅगिंग सगळं दाखवलं जातं की हा स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट जर तुम्ही लॉंग टर्म गोलवर असताल तर कुठलीच कन्सेप्ट मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी नाहीये. आता एसएमसी चालतीये, आधी प्राइस ऍक्शन चालूच होती, पुढे पण प्राइस ऍक्शन चालू. मग तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे. त्या ज्या आपण म्हणतो की कुठनं हे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, तर अवेलेबल आहे सोशल मीडियावरती, फक्त त्याला एक फिल्टर अवेलेबल नाहीये की कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्ट वाईट आहे. तर तुम्ही सगळं घ्या. बरोबर. आता तुम्ही ते गाळू शकत नाही की आता ही एक व्हिडिओ आहे, त्यातले 10 मिनिटं तुम्हाला जे पाहिजे ते आणि 10 मिनिटं रॉ आहे की काहीच त्यातनं तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्ही सगळं घ्या. जे तुम्हाला वाटतंय की आता बँकेच्या स्लिपचं जे तुम्ही उदाहरण घेतलं, अक्षरशः काही कुटुंबांचे इन्कम कोटींमध्ये पण त्यांच्या मुलाला स्लिप भरता येत नाही. आरटीजीएस माहित नाही की आरटीजीएस काय असतं, मग काय उपयोग आहे त्यांच्या पैशाचा जर त्याला त्या गोष्टी माहित नाहीत. कोण आहे हो ज्या कुटुंबात नंतर तो माणूस नाही, त्या पोराला ते फंड तर मॅनेज करता आले पाहिजे. बरोबर आहे. हे लोकांनी कळलं पाहिजे. लोक बँकेत मुलांना पाठवतच नाही. पाठवलं पाहिजे, जा बाबा ही स्लिप भर, जा बाबा हा चेक भर. हा चेक असतो, लोक चेक दाखवतात, चेक भरायचा कसा हे नसतं माहिती. चेक नंबर बँकेत मी गेलो होतो सर, माझ्या इतकेच 1-2 वर्षांनी पुढे मागा असतील, मी माझी स्लिप भरतोय, एक जण आलाय सर मला चेक नंबर सांग, तुझं वय काय, तुला साधं चेक नंबर, दाढी मिशा आल्या चेक नंबर काय विचार. हे गोष्टी कळल्या पाहिजेत. मस्त त्याला ते माहित नसावं, त्यात त्याचा दोष नाहीये, पण हे कळलं पाहिजे. बँकेत गेला ना तुम्ही तर वयस्कर माणसं स्लिप भरून दे म्हणतात दादा, पण हे तरुण मुलांनी केल्यावरती किती वाईट वाटतं. बरोबर. त्या गोष्टी बदलल्या पाहिजे. आता सर तुम्ही बोललात की शिक्षणाची तर गरज आहेच या सगळ्या गोष्टींमध्ये, बेसिक शिक्षण तर पाहिजेच, पण मला हे जाणून घ्यायचंय की मग तुम्ही काय असं शिक्षण घेतलं वेगळं की आज तुम्ही हे इथपर्यंत माइलस्टोन गाठू शकला? तुमचं शिक्षण आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? माझी शैक्षणिक पार्श्वभूमी अशी काही वेगळी नाहीये सर. जे सगळे पारंपरिक शिक्षण घेतात तसंच माझं शिक्षण झालंय. बारामतीतल्या MS हायस्कूलमध्ये माझा 10वी पर्यंतचा प्रवास झाला आणि 10वी पर्यंतच्या माझ्या सोबत असणाऱ्या कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही शिक्षकांना विचारलं की मी आज इथे, तर कोणालाच विश्वास बसणार नाही. इतका मी वेगळा होतो की कोणालाच वाटणार नाही हा मयूर कुंभार आहे. इंटरव्ह्यू बघितल्यानंतर पण कोणाला विश्वास नाही बसणार. मला एक आता जुना इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला आमच्याच एका शाळेतल्या भरपूर जणांचा फोन आला, अरे अभिनंदन, खूप भारी वाटलं बघून, सुरुवातीला वाटतच नव्हतं तो येते. टाइमलाईन बघून म्हणले, मी फोटो बघून परत जाऊन ते बघितलं, म्हणजे इतका मी कोणालाच वाटणार नाही की मी ह्या लेवलला पोहोचेल. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 10वी पर्यंतचा मयूर कुंभार 60-65% वरचा कधी नव्हता. मी हुशार नव्हतो, पण मी डही नव्हतो. केलं तर करेल, नाही केलं तर मग जेमतेम वरच आहे मी. 10वी पर्यंत शिक्षण MS हायस्कूल मध्ये झाले. त्याच्यानंतर 11वी-12वी मी TC कॉलेजला होतो. TC कॉलेजला 11वी-12वीला मी 3 वेळाच तिकीट झालो. एकदम मंद मुलगा, मंद म्हणजे त्या अर्थी मंद नव्हतो मी. मला घरच्यांनी टाकलं सायन्सला, मला जायचं पण सायन्सलाच होतं. मला कॉम्प्युटरमध्ये पहिल्यापासून भरपूर आवड होती. मग घरच्यांनी मला कॉम्प्युटर सायन्सला टाकला 11वी-12वी. माझ्यासोबत संगत भारी, एकदम छान मुलं, सगळी कॉन्व्हेंटची मुलं, मी MS मधून आलेला.
तर मी किती ठरवलं तरी मी काय त्या लेवलला मॅच होऊ शकत नव्हतो. हम्म. कुठं ना कुठं इंग्लिशमध्ये येऊन अडायचं किंवा काय होऊन यायचं. मग ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट होता, हम्म. 12वीच्या रिझल्टच्या वेळी मी ठरवलं होतं की मग आपले 2-3 विषय तर जाणार आहेत. फिजिक्स हम्म. केमिस्ट्रीचा विषय सोडून द्या. आणि ज्यांना सगळ्या क्लासेसची ट्युशन होती, सगळ्या सब्जेक्टची ट्युशन होती, हम्म. त्यांना माझ्यापेक्षा कमी पर्सेंटेज होते. आणि तुम्हाला आणि जास्त मला 62%. मी 4 वेळा रिझल्ट चेक केला, 4 वेळा रिफ्रेश करतोय. आम्ही सगळे 7-8 जण बसतोय. मी रिफ्रेश करतोय, माझाच आहे का, अख्खं नाव वाचलं बड्डे. म्हणलं माझाच रिझल्ट आहे, मला एवढे टक्के कसे भरू शकतात? होय. असला विद्यार्थी मी होतो. बरं. म्हणजे मी काय कॉपी करून पास झालोय अशातला भाग नाही, पण मी पण आपलं काहीतरी लिहायचंय. हुशार नव्हतो अजिबात. बरं. त्याच्यानंतर मग घरच्यांनी ते टक्के पाहता, तिथले पर्सेंटेज पाहता घरच्यांनी ठरवलं ह्याला माझी मोठी बहीण एक इंजिनियर झाली. तर मग घरच्यांनी ठरवलं ह्याला पण, त्यावेळेस तर ट्रेंडच होता इंजिनिअरचा. तर मग त्यांनी सीईटी आणि जेडबलई त्या एक्झामचा फॉर्म भरला. एक्झाम द्यायला मी गेलो पुण्याला. अक्षरशः मी देवाकडे बघत, खिडकीकडे बघत, अशा केलेल्या टिक मार्क मध्ये मी जेईला प्लस मध्ये होतो 46. बरं. ते बघून घरच्यांना म्हटलं अरे हा हुशारच आहे, फक्त दाखवत नाही असं तसं. त्यांना सांगतोय मी, अरे तुम्ही गैरसमजत आहे, हे बरोबर. सगळं चुकून झालेलं आहे. त्यांनी माझा इंजिनिअरिंगचा फॉर्म बिम भरला हा. वगैरे. मग मी माझ्या मोठ्या बहिणीला ह्यांना सगळ्यांना सांगून की मला नाही करायचं इंजिनिअरिंग, हम्म. होणार नाही माझ्याच्याने ते. माझा नंबर पण लागला बारामतीत बीपीला. बरं. मग म्हणलं आता तर काय हे ऍडमिशन घेणारच आहेत. मग मी कशी बशी रिक्वेस्ट करून टीसी कॉलेजला बीसीएस ला ऍडमिशन घेतलं. बरं. आता हे ट्रेडिंग करत असताना तुमच्याकडं बरंच असं झालं की तुम्हाला कुटुंबानं पण तेवढाच सपोर्ट केला, पण कुटुंब सोडून कोणा एका व्यक्तीचा एक मेंटर होता का, किंवा सपोर्ट करणारा माणूस होता का, जो तुम्हाला मॉरल सपोर्ट किंवा जो मोटिवेट करत राहील कायम, असं कोणी होतं का? आहे, असे भरपूर जण आहेत. हम्म. 2-3 जण तर मी हक्काने सांगू शकतो की ह्यांनी मला त्यावेळी मोटिवेट केलं. ह्यावेळी त्यांनी मला सपोर्ट केला. माझ्या अडचणीच्या काळात त्यांनी मला आर्थिक मदत नको करू दे, पण एक सपोर्टिव्ह म्हणतो ना, इमोशनल सपोर्ट, की चल बाबा घरी नको बसू, चल माझ्यासोबत, चल आपण बाहेर जाऊ, चल असं कर तसं. तर असे मग सागर दादा असू द्या, माझा मोठा भाऊ आहे तो, लहानपणापासून त्याने शिकवलं की बाबा कोणाशी काय वागायचंय, कोणाशी कसं वागायचंय, हिंदुत्व काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. तर त्या गोष्टीतनं मी भरपूर मोटिवेट झालो. आणि कसलाही वाईट काळ असू द्या, चांगला काळ असू द्या, सुरुवातीला पण तोच होता, आता एवढं सक्सेस झालो तरी तोच सोबत आहे पहिल्यापासून. मग एक मुलगी पण होती, बाकीचे घरचे तर आहेतच आहेत. मग ह्या सगळ्यांनी मला त्या काळात भरपूर मदत केली. अजूनही ते सगळे माझ्या सोबत आहेत. बरं. आणि आता हे ट्रेडिंग करत असताना बेसिकली ट्रेडिंग हे एक असं नाही की एका बॉक्समध्ये बसणारं क्षेत्र आहे, असं नाहीये, त्याला लिमिट्सच नाहीयेत. पण ट्रेडरनं लिमिट ठेवणं गरजेचं आहे का, किंवा ट्रेडरनं त्यामध्ये एक असं बाळगणं गरजेचं का, हे माझं लिमिट आहे, इथपर्यंत गेल्यानंतर मी बस करेन, असं पाहिजे का? असं पाहिजे, पण त्याला पण एक काहीतरी इथिक्स असले पाहिजेत. ट्रेडिंग मध्ये अमर्यादित पैसा तुम्ही कमवू शकता, पण तुम्हाला त्या पैशाचा उपयोग काय करायचा, तुम्ही ते पैसे काय करणार आहे, ह्याच्यावरती तुम्ही तिथं जाऊन थांबणार आहे की माझं आता बस झालं. तर बस कधीच होत नाही. माणसाच्या अपेक्षा गरजा थांबत नाहीत. आता मी 7 कोटी रुपये कमवलेत, तुम्हाला वाटतंय का मी थांबणार आहे? सुरुवातीला माझा गोलच होता 1 कोटी रुपये काय, आता दिवसाला 1 कोटी रुपये येऊन पण मी थांबणार नाहीये. बरोबर आहे. आता माझ्या गरजा अपेक्षा वाढल्यात म्हणून नाही, तर मला मार्केटचं पोटेन्शियल कळलंय. जर मी हे करू शकतो, तर आता ह्यातल्या कमी पैशाची रिस्क घेऊन मी अजून चांगलं करू शकतो. बरोबर. तर हे थांबायचं कुठंच नाहीये, ब्रेक मार्केटमध्ये कुठंच नाहीये. तो तुमच्यावर आहे. लाईफ तुम्ही कधी तुम्हाला सॅटिस्फाय होताय, तुम्ही सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे की आता माझे हे गोल पूर्ण झाले. गोल्स असणे खूप महत्वाचे. बरोबर. गोल्स नसलेला माणूस माणूसच नाहीये. तर त्यांनी गोल्स ठेवले की मला ह्या त्यांनी 10 बकेट लिस्ट काढल्या, हे देश फिरायचे, मला माझ्या घरच्यांना इथे घेऊन जायचंय, घरचे त्यांच्या उतारवयाच्या आधी मला त्यांना खूप ठिकाणी न्यायचं. हे सगळे गोल सेट केले पाहिजेत प्रत्येकाने. आणि फॅमिलीकडे बघून भरपूर मोटिवेशन येऊ शकतं बाहेर कुठं शोधण्यापेक्षा. बरोबर. संपला विषय. तसं तुमचं एखादं गोल सांगू शकता का? माझा गोल, माझ्याकडे भरपूर मोठी बकेट लिस्ट आहे. मला त्या सगळ्या देशांमध्ये त्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन राहायचंय. नुसतं त्या देशात जाऊन नाही यायचं. तर माझी एक शेड्यूल आहे, मी ठरवलेलं आहे, तिथं मला त्या गोष्टी जाऊन यायचंय. मला एक सुंदर माझ्या फॅमिली सोबत दरवर्षी वर्षातनं 2 वेळा इंटरनॅशनल ट्रिप पाहिजे. आणि बाकीचं आयुष्यात कारचं, तर आता मी तर मुलगा आहे, त्यात मी जर्मन कार लवर आहे, त्यामुळे कारचं आता माझी नवीन एक गाडी येते येत्या काही दिवसांमध्ये. पण मी जर्मनचा फॅन असल्यामुळे कार्स असणे, खूप सुंदर एक घर, अशी माझी बेसिक स्वप्न आहेत. सर, तुम्ही आता या सगळ्यासाठी वेळ दिला, आणि सर तुम्हाला यासाठी म्हणतो की तुम्ही तसं कर्तृत्व केलेलं आहे.
आणि हा सगळा वेळ दिला आम्हाला आणि तुम्ही तुमची दिनचर्या सांगितली. तुम्ही तुमचं गोल कशा पद्धतीने सेट केलं पाहिजे, नॉलेज काय पद्धतीने घेतलं पाहिजे आणि ट्रेडिंग करताना बेसिकली काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय नॉलेज घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत तुम्ही शेअर केल्या आणि तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मला तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार.